मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। बहुचर्चित वाढवण बंदराच्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी 571 हेक्टर भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात। उद्यापासून 18 डिसेंबरपर्यंत जमीन मोजणी केली जाणार। वांद्रेपुरामधील सरकारी वसाहतीच्या पुनर्विकासाला अखेर सुरुवात। वर्ग 2 आणि 3 श्रेणीमधील कर्मचाऱ्यांसाठी इमारत बांधण्यात येणार। मुंबईतील प्रदूषणामध्ये सातत्यानं वाढ सुरूच। पर्यावरण अभ्यासकांच्या विविध संस्थांच्या अहवालामधून चिंता व्यक्त। हवेतील नायट्रोजन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं। मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळादरम्यान मेट्रो 8 मार्गिका बांधण्यात येणार। मेट्रो 2 विमानतळांमधील अंतर हे 30 मिनिटांमध्ये पार करण्यात येणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता। कल्याण डोंबिवलीमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर। रुग्णवाहिका बाहेर काढण्यासाठी बस कंडक्टरवर रस्त्यावर उतरून कोंडी सोडवण्याची वेळ। कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकामधली घटना। महादेव बेटिंग ॲपला ईडीचा पुन्हा दणका। ईडीकडून 130 कोटी 57 लाखांची मालमत्ता जप्त। जप्त मालमत्तेमध्ये कंपनीनं गुंतवणूक केलेले रोखे बॉन्डचा समावेश। सिंगापूर एअरलाइन्सकडून मुंबई आणि दिल्लीसाठी अतिरिक्त विमानसेवा सुरू करण्याची घोषणा। प्रवाशांच्या संख्येमध्ये होणारी वाढ लक्षात घेता कंपनीचा निर्णय। बॉलिवूड कलाकारांचा मालमत्ता खरेदीचा धडाका कायम। 2024 मध्ये कलाकारांनी 380 कोटींची मालमत्ता केली खरेदी। वांद्रे परिसरात 80 कोटींची मालमत्ता खरेदी।